कडधान्य पिकाचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याकडे शेतकरी यावर्षी उन्हाळी उडीद मूग लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे आणि अशातच प्रश्न असा पडतो की उन्हाळी मूग आणि उडदाचं रोगापासून आणि किडीपासून व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं. उन्हाळी उडीद आणि उन्हाळी मूग याविषयी आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर सविस्तर माहितीचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल आणि तुम्हाला जर उन्हाळी उडीद आणि मुगाची लागवड करायची असेल, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला यावर्षी उन्हाळी उडीद आणि मूग लागवड करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. उडीद आणि मूग या 2 पिकामध्ये रोगाचं आणि किडीचं व्यवस्थापन करणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. काही रोगाचं आणि किडीचं कशा पद्धतीने नियंत्रण करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला माहिती सर्व व्यवस्थित मिळेल. उडीद आणि मुगामध्ये रोगामध्ये जर पाहिलं तर भुरी, पानावरील टिपके, पानावरील करपा, तसंच मूळकूज आणि पिवळा मोजाक या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. मित्रांनो, त्यापैकी पहिला जो रोग आहे भुरी. भुरी या रोगाची लागण इरिसायली पॉलिगोनी या बुरशीमुळे होत असते. ढगाळ हवामान व हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण 60 ते 70% आणि वातावरणाचे तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सिअस असेल तर त्यावेळेस या बुरशीची वाढ झपाट्यानं होत असते. मित्रांनो, पानाच्या वरच्या बाजूला पांढरे राखाड्या कलरची बुरशी आपल्याला या ठिकाणी दिसत असते आणि यामुळे कालांतरानं आपल्याला पानं काळे पडलेले दिसतात आणि यामुळे जवळपास 50 ते 80% आपलं पिकाचं नुकसान होत असते. तर मित्रांनो, भुरीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोपिकोनॅझोल 1 ml प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे, किंवा 80% पाण्यात विरघळणारा जे सल्फर आहे तेच 25 ग्राम प्रति 10 लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण याची जर फवारणी केली तर आपल्याला नियंत्रण मिळू शकते. तसंच दुसरा जो रोग आहे तो आहे की मूळकूज. मित्रांनो, मूळकूज हा रोग रायझोक्टोनिया या बुरशीमुळे होत असतो. हा रोग रोपावस्थेत तसंच पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतो. यामध्ये पिकाचे जे पानं आहेत हे पिवळसर दिसणं चालू होतात आणि 1 हफ्त्याच्या आतच आपल्याला झाडं मेलेली पाहायला मिळतात. जर आपण झाड उपटून पाहिलं तर मुळ्या आपल्याला कुजलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या रोगाची लागण जमिनीमधून तसंच जमिनीमध्ये पडलेल्या रोगट काळी कचऱ्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याचं नियंत्रण करण्यासाठी जे रोगट काळी कचरा आहे हा आपल्याला शेताच्या बाहेर काढून नष्ट करायचा आहे आणि पेरणी करते वेळेस आपल्याला 3 ग्राम प्रति किलो या प्रमाणात थायरमची बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला या रोगाची लागण, किंवा थायोफाईन मिथाईल 3 ग्राम प्रति किलो या प्रमाणात आपण जर बीज प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्याला या रोगाला नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. तसंच तिसरा जो रोग आहे पानावरील चट्टे. मित्रांनो, पानावरील चट्टे हा रोग सर्कोस्पोरा तसंच पोलेटोट्रिकम या बुरशींमुळे होत असतो. पानावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 1 ते 2 mm करड्या रंगाचे चट्टे आपल्याला दिसतात. कालांतरानं हे चट्टे एकमेकात मिसळून पानं वाळणं चालू होतात. मित्रांनो, हा रोग फुलामध्ये आणि शेंगा भरतेवेळी जर आला तर पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला M45 25 ग्राम प्रति 10 लिटर पंपासाठी घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला योग्य नियंत्रण मिळू शकते, किंवा मेटेलॅक्झिल मँकोजेब 25 ग्राम प्रति 10 लिटरच्या पंपासाठी घेऊन जर आपण फवारणी केली तर याचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. तसंच मित्रांनो, चौथा जो रोग आहे पानावरील करपा. मित्रांनो, पानावरील करपा हा जमिनीतल्या मायक्रोफोमिना या बुरशीमुळे होतो. मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पानावर आपल्याला तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात. हे चट्टे कालांतरानं एकमेकांमध्ये मिसळून पान पूर्ण करपून टाकते. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पेरणी वेळेस आपल्याला थायरमची 3 ग्राम प्रति किलो किंवा 22 या बुरशीनाशकाची जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. तसंच मित्रांनो, रोग दिसल्याच्या नंतर आपण 25 ग्राम 22 प्रति 10 लिटर पंपासाठी घेऊन याची फवारणी करावी, किंवा आझोस्ट्रोबिन आणि टेबिकोनाझोल या बुरशीनाशकाचा वापर 25 मिली प्रति 10 लिटर पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू. तसंच पाचवा जो रोग आहे पिवळा मोजाक म्हणजेच केवडा. मित्रांनो, केवडा हा विषाणूजन्य रोग असून याची लागण खरीपापेक्षा रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. पानावर ठळक पिवळे तसेच फिकट कलरचे चट्टे आपल्याला या ठिकाणी आढळतात. तसंच रोगट झाडावर फुलं आणि शेंगा कमी लागतात. मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक वाणाची निवड करायला पाहिजे आणि रोगाचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीमुळे होत असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला 20% ऍसिटामाप्राइड 10 ग्राम प्रति 10 लिटर पंपासाठी घेऊन आपण याची फवारणी करायला पाहिजे, किंवा पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये वापरले जाणारे जे कीटकनाशक आहे याचा वापर करून आपण या रोगाला थोड्या प्रमाणात नियंत्रण करू शकतो. या 5 बुरशींचा अटॅक आपल्या उन्हाळी उडीद आणि मुगामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि याच्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होऊन उत्पादनामध्ये घट येते. तसंच मित्रांनो, आपल्या उन्हाळी मूग आणि उडीद या पिकावर किडींचा पण अटॅक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यामध्ये मावा, तुडतुडा, फुलकिडी तसंच पानं खाणारी आळी आणि शेंगा खाणारी आळी यांचा पण अटॅक मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला लिंबोळी आर्क 5%
3 ते 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा 10,000 ppm आझारडॅक्टिन या कीटकनाशकाचाही वापर आपण या ठिकाणी 3 ते 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण याची फवारणी करू शकतो। तसंच मित्रांनो, रस शोषण किडी म्हणजेच मावा, तुडतुडे आणि फुलकिडी याच्या नियंत्रणासाठी 70% इमिडाक्लोप्रिड म्हणजेच ग्लोबल याचा वापर आपण अर्धा ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तरी आपल्याला हे रस शोषण किडी आपल्या या ठिकाणी नियंत्रित होतात। तसंच मित्रांनो, डायमिथोएट म्हणजेच रोगर 30% याचा वापरही देखील आपण रस शोषण किडीसाठी करू शकतो। अळीच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये बरेच अळीनाशक उपलब्ध आहेत। यापैकी इमामेक्टिन बेंझोएट 5% या कीटकनाशकाचा वापर प्रति लिटर 1 ग्राम घेऊन आपण याची फवारणी जर केली तरी आपल्याला अळीचं नियंत्रण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 1 ते 2 फवारणी करून आपल्या पिकामधील रोग आणि किडींचं व्यवस्थापन करता येते। तर मित्रांनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। तर मित्रांनो, धन्यवाद।